खरं तर आपला जो मॅथ्सचा पेपर आहे त्याला आता 2 दिवसांचा वेळ बोर्ड एक्झामसाठी आहे आणि या 2 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कोणते चॅप्टर्स कधी कव्हर करायचे आहेत, कोणते थेरम्स इम्पॉर्टंट आहेत, या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपला बोर्ड एक्झामचा मॅथ्सचा पेपर अटेम्प्ट कसा करायचा आहे, म्हणजे कोणत्या क्वेश्चन्सला किती वेळ दिला पाहिजे, क्वेश्चन्सचं जे उत्तर जर माहीत नसतील तर त्यांना कसं ॲनालाइज करून टॅकल केलं पाहिजे, जेणेकरून बोर्ड एक्झाममध्ये एक चांगला मॅथ्सचा स्कोर तुमचा यावा, यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप आणि ॲपची सुद्धा लिंक दिली आहे, त्याला सुद्धा जॉईन करा. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, तर आपल्या कंप्लीट सिलेबसपैकी कोणते चॅप्टर्स तुम्हाला कव्हर केले पाहिजेत. तर मी काय करेल, आजचा जो दिवस आहे म्हणजेच काय 19 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी अशा 2 दिवसांमध्ये 19 फेब्रुवारी म्हणजे आज ट्राय काय करा, जे काही तुम्हाला डिफिकल्ट चॅप्टर वाटतात, म्हणजे आता कंप्लीट सिलेबसमधून जे चॅप्टर तुम्हाला अवघड वाटतात ते सगळे आज कव्हर करायचे. ठीक आहे. आणि उद्या म्हणजे 20 फेब्रुवारीला काय करायचं, जे चॅप्टर्स कम्पॅरेटिव्हली इझी आहेत, ज्याचं रिव्हिजन इझिली होऊ शकतं, असे चॅप्टर्स तुम्ही पिकअप करू शकता. आता कोणते चॅप्टर डिफिकल्ट आहेत, इझी आहेत हे तर मी सांगणार नाही, कारण का ते प्रत्येका विद्यार्थ्यावरती डिपेंड करतं. मात्र सगळ्या मुलांनी काय काळजी करायची आहे, ज्यांची झिरो स्टडी आहे असे काही चॅप्टर्स आहेत जे हाय वेटेज पण आहेत आणि इझी आहेत, ते मात्र कुणीही स्किप करू नका. आता असे चॅप्टर्स कोणते, एक म्हणजे आपला मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्क्सचा चॅप्टर येतो विथ ऑप्शन. ठीक आहे. त्यानंतर मॅट्रायसिस 6 मार्क्सला हा क्वेश्चन येतो. ठीक आहे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं, मात्र थेरम्स असेल जर परफेक्ट केले तर हा सुद्धा चॅप्टर व्यवस्थित आहे. त्यानंतर सगळ्या मुलांना डिफिकल्ट जाणारे 2 चॅप्टर म्हणजे काय, वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन. ठीक आहे. याच्यामध्ये थोडं तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतं, मात्र जर वेक्टर्स चॅप्टर व्यवस्थित समजला तर लाईन अँड प्लेन सुद्धा इझी आहे. त्यामुळे हे चॅप्टर पार्ट 1चे चॅप्टर्स आहेत ना, कुठलाही स्किप करू नका. शक्य तेवढा जास्तीत जास्त वेळ पार्ट 1 वरती म्हणजे पार्ट 1ला द्या. ठीक आहे. आता पार्ट 2ची, पार्ट 1चा अजून एक LPP जो चॅप्टर आहे स्किप करू नका, खूप इझी चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. पार्ट 2मध्ये जर बघाल तर पार्ट 2मध्ये जे आपले चॅप्टर्स आहेत, एक म्हणजे डिफरन्शिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. 9 मार्क्सचा चॅप्टर येतो, स्किप करू नका. आता सगळ्या विद्यार्थ्यांना एक घाबरवणारा चॅप्टर इनडेफिनेट इंटिग्रेशन आणि डेफिनेट इंटिग्रेशन, एक तर हाय वेटेज चॅप्टर्स आहेत. आता या चॅप्टरमधलं काय करायचं हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. हे चॅप्टर्स असे आहेत की ते स्किप करू शकता, मात्र ॲटलीस्ट PYQs करा. ठीक आहे. आणि नंतरचे जे चॅप्टर्स आहेत, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन्स, प्रोबॅबिलिटी आणि बायनोमियल सिस्टम, चॅप्टर्स थोडेफार इझी आहेत. शेवटचे 2 तरी इझीच आहेत आणि या 2 चॅप्टर्समध्ये ॲटलीस्ट थोडंफार तरी करू शकता. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की शक्य तेवढा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करा. सिलेबस कव्हर करा हे यासाठी सांगतोय, आपल्याला जर बघाल बोर्ड एक्झाममध्ये होतं असं की 8 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात 12पैकी. ठीक आहे. समजा एखादा चॅप्टर तुम्ही स्किप केलात किंवा त्या चॅप्टरबद्दल थोडंफार तरी माहिती आहे तुम्हाला, तरी एखादा क्वेश्चन जरी येत नसेल तरी थोडंफार जरी फॉर्म्युला जरी लिहिलात किंवा बाकी काही जरी लिहिलं ना, तरी व्यवस्थित थोडेफार मार्क्स तरी मिळू शकतात. त्यामुळे काळजी घ्या. मॅथ्समध्ये एकतर तुम्हाला फॉर्म्युला पार्ट पाहिजेत, फॉर्म्युला पार्ट असेल ना बाकी ते अप्लाय कुठेही करता येतं. ठीक आहे. आता ज्या मुलांची झिरो स्टडी आहे त्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवा, जे आपले थेरम्स आहेत म्हणजेच आपल्या पार्ट 1मध्ये जर बघाल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये आपल्याला एकूण टोटल म्हणजे जर बघाल तर 3 रूल आहेत, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. ठीक आहे. यांची प्रूफ्स आहेत, ती तुम्हाला सगळी माहिती पाहिजे. चान्सेस आहेत की जास्तीत जास्त यावरती एकतर विचारू शकतात. ठीक आहे. ही 3 प्रूफ करा. बाकी हाफ अँगल फॅम्बेरे फॉर्म्युला आणि नेपियर्स ॲनालॉजी इतकी काही गरज नाही आहे. ठीक आहे. मात्र हे 3 इम्पॉर्टंट आहेत. ॲज अ थेरम तुम्ही पाठ कराच. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समध्ये सुद्धा 2 थेरम्स आहेत, दोन्हीही इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये एक तरी हमखास विचारतात, त्यामुळे हे दोन्ही परफेक्ट करायचे, ही पहिली प्रायोरिटी द्या. ठीक आहे. तिसरा आहे ते म्हणजे आपला वेक्टर्सचा चॅप्टर. वेक्टर जर बघाल तर एक तर वेक्टरमध्ये पहिला जो थेरम आहे तो इतका इम्पॉर्टंट नाही आहे, मात्र ओके, वेक्टर्समध्ये जर बघाल, ओके, वेक्टर्समध्ये हे इग्नोर करा. वेक्टर्समध्ये व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आणि पॅरलेलोपॉइड. ठीक आहे. परत अँगल सबटेंडेड ॲट दी सेमी सर्कल. ठीक आहे. हे 2-3 जे आहेत ना थेरम्स इम्पॉर्टंट आहेत, वेक्टर्समधून विचारू शकतात, त्यामुळे ते हमखास करा. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशनमधून एक तर कंपोजिट फंक्शन्स,
पॅरामेट्रिक फंक्शन्स आणि दुसरं इनव्हर्स फंक्शन वरती विचारलं जातं, त्यामुळे ते एक इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणखीन आहे ते म्हणजे इनडेफायनेट इंटिग्रेशन. इनडेफायनेट इंटिग्रेशनमधून पहिला आहे ते म्हणजे काय, चेन रूल, सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे. हा एक यायला पाहिजेत आणि हे 2 थेरम हे कम्पॅरेटिव्हली जरा विचारतात. ठीक आहे. बाकीचे पण इम्पॉर्टंट आहेत, परंतु जास्त चान्सेस नाहीत. मात्र हे 3 जे आहेत ना, याच्यामधून क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट आहे आपलं डेफायनेट इंटिग्रेशन, जे 4 थेरम्स आहेत. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहेत हे सगळे, याच्यामधून एक विचारू शकतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला जे थेरमचा पार्ट्स आहे याच्यामधून हमखास विचारू शकतात, त्यामुळे हे पार्ट्स आधी पहिल्यांदा परफेक्ट करा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, चॅप्टर कसा कव्हर करायचा आहे. चॅप्टर कव्हर करण्यासाठी ना तुम्हाला 3 स्टेप फॉलो करायचे. पहिली गोष्ट म्हणजे काय, एक तर चॅप्टरचे बेसिक आयडिया आणि फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे आणि फॉर्म्युला कधी यूज करायचं आहे एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. आता ते कसं माहिती पाहिजे, एक तर तुम्हाला थेअरीच्या कन्सेप्ट असतील. ठीक आहे. किंवा तुमच्या क्लासमध्ये काही नोट्स दिले असतील किंवा वन शॉट लेक्चर्स असतील. ठीक आहे. दिनेश सर असेल, गणित अंक असेल, ही चॅनल बेस्ट आहेत. ठीक आहे. या चॅनलवरती जाऊन जर तुम्ही ती व्यवस्थित लेक्चर्स केली तर व्यवस्थित होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे फॉर्म्युला प्लस तो कधी अप्लाय करायचा आहे, या 2 गोष्टी तुम्हाला पाठ असल्याच पाहिजेत. सेकंड गोष्ट आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय, त्या चॅप्टरचे लास्ट 3 इयर्सचे PYQs. फॉर्म्युला पाठ केला, त्या फॉर्म्युल्यावरती कोणते PYQs विचारलेत ते समजायचं आहे. एक PYQ सॉल्व केला तर ॲटलिस्ट अंदाज येतो की पुढच्या PYQमध्ये फक्त व्हॅल्यू चेंज असतात, बाकी काही वेगळं नसतं. त्यामुळे एक PYQ सॉल्व केलात म्हणजे तुम्हाला समजून जाते की बाकीचे PYQs पण त्याच पद्धतीचे आहेत. आणि तिसरं आहे ती म्हणजे टेक्स्टबुक सॉल्व्ड न्यूमरिकल्स. या 3 गोष्टी जर केल्यात तर चॅप्टर व्यवस्थित कव्हर होऊ शकतो. लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजेत. ठीक आहे. भलेही शेवटचं एंडिंगचं उत्तर चुकलं काही हरकत नाही, मात्र फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग यासाठी काय करायचं, शक्य तेवढा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करायचा. आता मॅथ्समध्ये असे काही चॅप्टर्स आहेत जे सतत तुम्हाला ट्रॅपमध्ये थांबू शकतात. उदाहरणार्थ वेक्टर्ससारखा चॅप्टर असेल, इनडेफायनेट इंटिग्रेशन. कारण का ते जितके करावे तितके कमी आहेत आणि त्याचं अंडरस्टँडिंग पण होत नाही. मग असे चॅप्टर जे तुम्हाला तुमच्या स्पीडला ब्रेक लावतात ते तिथल्या इथे स्किप करा आणि पुढच्या चॅप्टर. म्हणजेच काय, समजा मी सकाळी 2 चॅप्टर्स माझे कव्हर झाले आणि तिसरा चॅप्टर 2-3 तास देतोय तरीसुद्धा कव्हर नाही, स्किप करा, राहू देत तो चॅप्टर आणि पुढच्या चॅप्टरवरती मूव्ह करा. ॲटलिस्ट बेसिक आयडिया आहे ना ती नंतर आपल्याला घेता येईल. ठीक आहे. हेच खूप गरजेचं आहे. मॅथ्समध्ये सिलेबस तेवढा स्किप करू नका, फॉर्म्युले व्यवस्थित पाहिजे. आता पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे आणि मॅथ्समध्ये एक तर इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात ठेवा, पेपर डिफिकल्ट येणार नाही, खूप इझी येणार आहे. आणखीन पेपर PYQ बेस्डच येणार आहे, फक्त व्हॅल्यू चेंज असतील, बाकी काही नाही. त्यामुळे जे म्हणतात ना हेच क्वेश्चन्स येतात, हेच क्वेश्चन्स, ते वेगळे काहीच देत नाहीत, फक्त PYQ असतात आणि व्हॅल्यू चेंज केलेले असतात. आणि तुम्हाला हेच सांगितलं की हेच क्वेश्चन आला आहे, फक्त आमच्या व्हॅल्यू चेंज झालेत. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट या 2 दिवसामध्ये एक म्हणजे सेल्फ स्टडीवरती फोकस करा. उगाचच लाईव्ह लेक्चर्सच्या मागे रिव्हिजन वगैरे ते पण इम्पॉर्टंट आहे, परंतु ते अपलोड झाल्यानंतर 2x वर किंवा 1.5x या स्पीडवरती बघा. सेल्फ स्टडी खूप गरजेचं आहे मॅथमॅटिक्समध्ये. बाकी तुम्ही फिजिक्सला, केमिस्ट्रीला काही लिहून आला तरी ॲटलिस्ट ते पेपर भरलेला बघून ते मार्क्स देतील. मात्र मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक स्टेपला मार्क्स असतो. इथं जर स्टेप तुमची जर मिस झाली किंवा एखादी स्टेप चुकली तर तुमचे मार्क्स डायरेक्टली कट होतात. त्यामुळे मॅथमॅटिक्ससाठी लक्षात ठेवा, शक्य तेवढी प्रॅक्टिस प्लस सेल्फ स्टडी, या 2 गोष्टी करा या 2 दिवसामध्ये. ठीक आहे. आता मॅथ्सचा जर पेपर बघाल तर गेल्या वर्षीचा जर पेपर मी कन्सिडर करतोय, एक म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ठीक, तर मॅथमॅटिक्सचा जो आपला पेपर बघाल, मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये पहिला जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये 8 तुम्हाला MCQ दिलेले असतात, प्रत्येकी 2 मार्क्ससाठी MCQ आहे. म्हणजेच काय, 8 × 2 16 मार्क्स फक्त या MCQवरती मिळतात. एका MCQला 2 मार्क्सचा वेटेज आहे. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की इथं तुम्हाला एकही मिस्टेक्स करायचे नाही. आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, तर 4 तुम्हाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स प्रत्येकी 1 मार्क्ससाठी दिले आहेत. त्यामुळे 20 मार्क हा सेक्शन A देऊन जाणार आहे. मग काळजी काय घ्यायची आहे, ज्यावेळी तुमच्या हातात पेपर येईल, कुठल्याही पहिल्यांदा या सेक्शन Aची जेवढी सॉल्व येतात ना गणितं सगळी सॉल्व करा. मात्र कुणीही डायरेक्टली आन्सर शीटवरती लिहायचं नाही. लक्षात ठेवा, जरी उत्तरे येत असतील तर सपोज हा सेक्शन माझा A आहे.
ठीक आहे. सेक्शन एचं समजा मला क्वेश्चन नंबर बी, सपोज त्याचं आन्सर बी येते, ते मी फाइंड झाले, फक्त इथं हळूच टिक मार्क करून ठेवा, बाकी कुणीही डायरेक्टली आन्सर शीटमध्ये लिहायचं नाही. ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल, कन्फर्म नसेल, किंवा काही काही सेंटर्सवरती हेच करतात की मुलं ॲटलीस्ट पास व्हावीत, त्यामुळे तुम्हाला ही सगळी उत्तर वगैरे आहेत ना ती देतात आणून. ठीक आहे, की पहिल्याच उत्तर बी आहे वगैरे, डिपेंड आपण राहायचं नाही. परंतु आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींमध्ये थोडाफार जर वेळ मिळाला तर ॲटलीस्ट गेस करून, काहीतरी करून ही उत्तरं शेवटी लिहा. शेवटच्या 25 ते 30 मिनिटामध्ये सेक्शन 1ची उत्तरं लिहायची. ठीक आहे. भलेही तुम्ही मार्क करून क्वेश्चन पेपरमध्ये ठेवा, परंतु आन्सर शीटमध्ये लिहू नका, कारण का त्यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की MCQसाठी पहिला अटेम्प्ट जो आहे तोच त्यांनी बरोबर देणार आहे. नाहीतर खाडाखोड कराल तर उगाच ते हातचे मार्क्स जातील, आणि हे 20 मार्क्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. त्यामुळे डिपेंड राहा की आजूबाजूला जर कुणाकडून जर मिळत असेल, एखादी उत्तर येत नसेल तर ते मिळतात का बघा, नसेल तर काहीतरी प्रोव्हाइड होतं का वगैरे ते बघा, आणि जर काहीच नाही झालं आहे तर मात्र तुम्हाला जे येत असेल ते ऑप्शन्स मार्क करा आणि लिहा. हे होतं सेक्शन एसाठी. ठीक आहे. आता सेक्शन बी जो असणार आहे तो असणार आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, जे आपल्याला 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत 12पैकी, आणि प्रत्येक क्वेश्चन्स हा 2 मार्क्ससाठी येतो, म्हणजे 16 क्वेश्चन्स आहेत, 16 मार्क्ससाठी हा आपल्याला येतो. आता सेक्शन बीमध्ये जर बघाल, ठीक आहे, सेक्शन बीमध्ये युज्युअली काय करतात तर हमखास तुम्हाला लॉजिकवरती क्वेश्चन्स असतो, मॅट्रिक्सवरती एक क्वेश्चन्स विचारले जातो. ठीक आहे. हे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन असतात, 4 मार्क्स इथंच मिळतात. मग 6 क्वेश्चन्स मात्र तुम्हाला चूज करावे लागतात. ठीक आहे. मग ते व्हेक्टर्सवरती येऊ शकतात, डेफिनेट इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये येऊ शकतात. त्यामुळे सेक्शन बी पहिल्यांदा बघायचे, सगळे क्वेश्चन्स वाचायचे, कोणते क्वेश्चन्स असे आहेत ज्याचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ आहेत ते पहिल्यांदा मार्क करून घ्यायचे. सपोज मला 6वा क्वेश्चन येतोय, ठीक आहे, आणि सगळे मार्क करून घ्यायचे. ठीक आहे. आणि एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करत जायचा. समजा एखाद्या क्वेश्चनमध्ये जर अडला की बाबा मला तो येतच नाही आहे, पुढे काहीच सॉल्व्ह करायचं येतच नसेल, ठीक आहे, स्किप करा, तसंच ठेवा तो क्वेश्चन आणि पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. मात्र एका क्वेश्चनचा इफेक्ट दुसऱ्या क्वेश्चन्सवरती पाडू देऊ नका. कारण का होतं असं की मुलांना काय वाटतं की माझा हा क्वेश्चन मला सॉल्व्ह इतका वेळ दिला परंतु होत नाही, आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट बाकीच्या क्वेश्चन्सवरती होतो. एक क्वेश्चन चुकला, आला नाही, याचा अर्थ असा नाही की पूर्ण पेपरच तुमचा वाद गेलाय. ठीक आहे. पुढे अजून पेपरमध्ये अशी एक्झाम्पल्स आहेत ती व्यवस्थित सॉल्व्ह केली तर होऊ शकतात. सेक्शन बी इम्पॉर्टंट आहे, लवकरात लवकर अटेम्प्ट करा. प्रेझेंटेशन मॅटर करतं. सेक्शन बी प्रत्येक सेक्शन नवीन पेजवरती स्टार्ट करायचं, क्वेश्चन नंबर व्यवस्थित द्यायचा आहे. ठीक आहे. हे होतं सेक्शन बी. सेक्शन सी जो असणार आहे तो अगेन आपला प्रत्येक क्वेश्चन 3 मार्क्ससाठी असणार आहे. 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, 12 मार्क पैकी आहेत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय करायचं, काळजी घ्यायची की सगळे क्वेश्चन्स वाचायचे, जे क्वेश्चन्स येतात ते मार्क करायचे, आणि एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला काळजी घ्यायची. मॅथमॅटिक्समध्ये कॅल्क्युलेशन, स्मॉल कॅल्क्युलेशन्समध्ये फायनल उत्तर चुकू शकतं. युनिट्स जे असतात आन्सरची, फायनल आन्सरची, ती व्यवस्थित द्या. ठीक आहे. काळजी घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, युज्युअली जे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स असतात, ठीक आहे, ते सॉल्व्ह करणं जर येत असेल तरच करा. कारण का यांची स्टेप असते ना, ती युज्युअली आपल्याला माहिती नसतं की कोणत्या मेथडनं जाणार, नंतर आपण सॉल्व्ह करायला जातो आणि नंतर एका स्टेपला येऊन अडकतो की आपल्याला ते सॉल्व्हच होत नाही. त्यामुळे जर प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन्स असेल तर प्रायोरिटी काय द्यायची की शेवटी मी सॉल्व्ह करेल ते, किंवा काहीच येत नसेल तर प्रूव्ह दॅटचा क्वेश्चन चूज करा. बाकी आपले नॉर्मल जे क्वेश्चन्स असतात ना तेच आपण सॉल्व्ह करायचे, ज्याच्यामध्ये आन्सर्स तुम्हाला फाइंड करायचे. ठीक आहे. हे होतं सेक्शन सी साठी. आणि सेक्शन डी असणार आहे आपला प्रत्येकी 4 क्वेश्चन्स, ते 4 मार्क्ससाठी असणार आणि 5 क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. युज्युअली हा क्वेश्चन थोडा टाईम कन्झ्युमिंग असतो, आणि याच्यामध्ये तुम्हाला डीप अंडरस्टँडिंग चॅप्टरचं माहिती लागतं, की उगाचच 1-2 वरवरचे क्वेश्चन्स अटेम्प्ट केले म्हणून असं होत नाही. युज्युअली या चॅप्टरमधून एकतर तुम्हाला थिअरॉटिकलसाठी प्रूफ तरी नमकी विचारतात, आणि 1-2 एक्झाम्पलसुद्धा विचारतात. त्यामुळे सेक्शन ए जसं सांगितलं की वाट बघा, नंतर उत्तर लिहा. सेक्शन बी, सी, डी याच्याबद्दल काळजी घ्यायची की आपल्याला जी येतात ती पहिल्यांदा लिहून टाकायची, आणि जी येत नाहीत ना उत्तर ती शेवटी अटेम्प्ट करा. ठीक आहे. आता याच्या मॅथमॅटिक्सचा एक ड्रॉबॅक काय ना, तुम्हाला उत्तर मनाने तयार करता येत नाही, कारण डिपेंड काय करतं की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि मेथड आहे, प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायची एक मेथड आहे, ती जर सॉल्व्ह केली तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. मात्र मॅथमॅटिक्स इतकं डिफिकल्ट काही नाही आहे. फक्त माझं बिलीव्ह करा की एकतर तुम्ही लास्ट 3 वर्षाचे PYQs सॉल्व्ह करा, ते PYQs रिवाईज करा. इतकं जर केलात आणि टेक्स्टबुकमध्ये न्यूमरिकल्स रिवाईज केलं ना, मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला हमखास एक बेस्ट स्कोर नक्की मिळू शकतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला पेपर कसा सॉल्व्ह करायचा आहे ते समजलं असेल, आणि अभ्यास कसा करायचा आहे ते समजलं असेल. सेल्फ स्टडीवरती फोकस करा, इन्स्टेड ऑफ फालतू लेक्चर्स वगैरे, टाईमपास वगैरे. आणखीन
कुणीही डिपेंड राहायचं नाही की 100% हेच क्वेश्चन्स येणार, हेच येणार वगैरे, असं काही नसतं बाळांनो. बोर्ड एक्झामचा पॅटर्न काय असतो की तुमचे जे PYQ झाले आहेत त्याच्यामधून बऱ्यापैकी क्वेश्चन्स ॲज इट इज किंवा कन्सेप्ट तुम्हाला यावर्षीसुद्धा रिपीट करावे लागतात. आणि आपल्याला काय वाटतं की 100% हे देत आहेत म्हटल्यावर फ्रीचा कंटेंट आहे वगैरे वगैरे, असं काही नसतं. ते व्ह्यूजच्या मागे फक्त आहे, बाकी काही नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. व्यवस्थित अभ्यास करा. आणखीन एक, मॅथमॅटिक्समध्ये एवढं लक्षात ठेवा की फॉर्म्युला पाठी पाहिजेत आणि तो फॉर्म्युला कधी अप्लाय करायचा हे समजलं पाहिजे. एवढं समजलं ना, मॅथमॅटिक्स खूप इझी होऊन जाईल. ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.